बसवलं जाते त्या दृष्टीने कोणता खेळाडू या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय हे देखील पाहणं नितांत गरजेचं आहे. कारण आपल्या पालकांना घर बसल्या आपल्या लाडक्या खेळाडूंची संधी जर कोणी उपलब्ध करून दिली असेल तर ग्लोबल टेनिस क्रिकेट अर्थात GTC मुंबई यांच्या माध्यमातून जबरदस्त लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. आणि ही ऑफिशियल टीम आपण पाहिली तर संकेत गुरव, प्रवीण शिंदे, कृणाल इंदब यांनी या स्पर्धेसाठी अत्यंत जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू प्लीज. सन्नी कोण आपला 12वा खेळाडू नाही तर पेनल्टी देखील आहे मित्रांनो. 2 धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये 2 धावांना काय किंमत आहे, काय मोल आहे हे आपल्याला देखील ठाऊक आहे मित्रांनो. क्रिकेट म्हणजे धावांचा खेळ आहे. एका धावेमुळे आपण सामने हरतो, सामने जिंकतो, सामने गमावतो. विनंती करतो आपल्याला पेनल्टी बसू नये या दृष्टीने आपला नम्रतेची विनंती. मित्रांनो 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. या संपूर्ण स्पर्धेसाठी मित्रांनो आपण पाहिलं तर फुलटॉस कंपनीचे चेंडू वापरले जातात. क्रिकेटच्या इतिहासात आपण पाहिलं तर MRI, त्यानंतर पण हॅडली, त्यानंतर टेनिक, सिक्सर असे एकापेक्षा एक दिग्गज चेंडूंचा आपण मित्रांनो ह्या टेनिस क्रिकेटमध्ये वापर केला. प्रथमच या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर अलीभाई यांच्या विद्यमानाने ह्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर फुलटॉस चेंडूचा देखील वापर केला जातो. आणि फुलटॉस चेंडू काय आहे या आजच्या सत्रामध्ये मित्रांनो आपण पाहिलं आहे. कारण आजच्या सत्रामध्ये पहिलंच दिवस आहे आणि इथं पण पाहिलं तर एका सामन्यात मोईनने एकाच षटकात 4 षटकार, त्याचं रेकॉर्ड मात्र पुढच्या षटकामध्ये मोडलं गेलं होतं. अर्थात WCC वाघिवरे संघाचा मॅन इन फॉर्म हनीफ रुमाने यानं मात्र एका षटकात तब्बल 5 षटकार मारले होते. मित्रांनो फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. जो फलंदाज एकाच षटकामध्ये 6 षटकार मारेल त्या फलंदाजाला या स्पर्धेच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि जो गोलंदाज हॅट्रिकची किमया करेल त्याला देखील 1,500 रुपयाचं पारितोषिक आहे. भव्य दिव्य बक्षिसांची स्पर्धा आहे म्हणजेच शब्बीर भाई अल्वी चषक 2022. आजच्या सत्रातील मॅच नंबर 5 12th मॅन प्लीज. दापोली संघाचा 12th मॅन आपण पाहिलं तर समालोचन कक्षाच्या दिशेने आपण येताना पाहतोय. आणि शब्बीरभाई अल्वी यांच्या स्मृतीला उजाळा देण्याच्या दृष्टीने स्पर्धेचं मित्रांनो आयोजन केलं आहे. आणि सतत हसतमुख राहणारा सर्वांचा लाडका चेहरा आपण पाहिलं तर शब्बीरभाई अल्वी यांच्या स्मृतीला मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून उजाळा दिला जातोय. धन्यवाद. ओढ्या सामन्याच्या दिशेने 5 षटकांची लढत क्षेत्ररक्षण सजवलं जाते. लॉंगॉनच्या पट्ट्यात एक खेळाडू आपण पाहतोय आणि एक खेळाडू आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात आहे. सलामीचं षटक गोलंदाजी मार्कवर आहे फैजान. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर गोळकोट संघाचा मुबीन आणि मिसफर. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर यंग टॅलेंट अशी ही जोडी आहे. गोळकोटची यंग स्टार आणि यंग खेळाडू आपण पाहतोय सलामीसाठी. फैजानचं पहिलं षटक राईट टॅप ऑव्हर द विकेटचा मारा. पंचांच्या डाव्या बाजूने आकुट टप्प्यात चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसतोय आणि इथं मात्र फास्ट आउटफील्ड आहे या मैदानाचा. आपण पाहतो नक्की सीमारेषेचा वेध घेताना मात्र अडवला जातो चेंडू. कारण एकंदरीत ह्या मैदानाचं आपण आउटफील्ड पाहिली तर जिथे जिथे आपल्याला लाल मात्री मित्रांनो दिसते तिथं मात्र नैसर्गिक अडथळा आहे. कारण हे जे मैदान थोडंसं वाढवलं जात आहे. कारण हे मैदान असं आहे चारी बाजूला सीमारेषा आहे आणि जिथे जिथे लाल माती मित्रांनो आहे ना तिथे मात्र थोडंसं स्लो आउटफील्ड आहे. नैसर्गिक अडथळ्यावरती सर्वांसाठी नैसर्गिक अडथळा आहे आणि ह्या नैसर्गिक अडथळ्यावर जो मात करेल तोच या स्पर्धेचा विजयी संघ असणार आहे. पुढचा चेंडू फैजान राईट टॅप ओव्हर द विकेटचा माडा. आकोट टप्प्यात चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात चेंडू ढकलला जातोय. गॅपमध्ये चेंडू आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे मात्र मिसपर कोणत्या प्रकारचा प्रतिकार नाही आहे. कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला धाव पूर्ण करायची असेल तर 2 फलंदाजांना पडणं नितांत गरजेचं आहे. जसं टाळी एका हाताने वाजत नसते तसं रनिंग बिटवीन द विकेट हे 2 खेळाडूंमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो षटक क्रमांक 1 धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 3. 5 षटकांची लढत आहे. आतापर्यंत धावांचा यशस्वी पाठलाग होताना पाहिला आहे. मागच्या सामन्यात मात्र धावा डिपेंड केल्या होत्या सोमजाई उंबळी संघाने. हो इथं मिसबारच्या बॅटमधून लॉफ्टेड स्वरूपाचा फटका पुन्हा चेंडूवर ढकलला जाते. एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात सीमारेषेच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. अर्थात चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. कारण इथे देखील थोडासा नैसर्गिक अडथळा अदरवाईज त्याचा फायदा मात्र होतोय मिसफरला. धावसंख्या 5 बिनबाद 5. षटक क्रमांक 1. काय जबरदस्त स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. 5 दिवस चालणारा क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम ऐतिहासिक वाघिवरीचं मैदान आहे. मित्रांनो वाघिवरीचा जो संघ आहे ना तो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गाव टू गावमध्ये टॉपचा संघ आहे. 2021-22 मध्ये ज्या प्रकारची कामगिरी आहे आणि तसंच एक विजय देखील आपण पाहिला होता पहिल्या सामन्यामध्ये. आकुट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. ओहो क्रिकेटमध्ये पकडो कॅच जीतो मॅच. कॅचेस विन द मॅचेस मित्रांनो म्हटलं जातं. इथं मात्र एक सोपा झेल होता आणि क्रिकेटमध्ये जीवदान मिळाल्यानंतर खेळाडूचा आत्मविश्वास वाढतो मित्रांनो. कारण फुकटचं जीवदान असतं आणि धावा देखील मिळतात. धावसंख्या देखील 1ने वाढते. स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक 1 धावसंख्या आपण पाहिली तर 6. इथं पण पाहिलं तर 6 धावसंख्या फलकावरती लागते. षटक क्रमांक पहिलं
आणि इथं मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आतापर्यंत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आपण 10, 14, 15 अशा धावा येताना पाहिल्यात, परंतु चांगलं षटक म्हणावं लागेल. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा पंच आमच्या दिशेने वाद. येस इट इज वाईट. मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळते. स्थिती आपण पाहिली तर बिनबाद 7 षटक क्रमांक 1 5 षटकांची लढत आहे आणि अर्थातच फैजान एक चांगली गोलंदाजी दिशाहीन चेंडू देखील आपण पाहतोय. हो आकुट टप्प्याचा चेंडू इथे मात्र शॉर्ट फाईन लेगच्या पट्ट्या सुंदर क्षेत्ररक्षण आहे. जितका वेगाने चेंडू आपण पाहिला होता यष्टीरक्षक क्षेत्ररक्षकाच्या दिशेने गेला होता तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण आहे. इथे मात्र कोणत्या प्रकारचे चौकार षटकार पाहायला मिळत नाही कारण अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. मोकळेपणाने फलंदाजी करू देत आणि एक चांगलं षटक म्हणावं लागेल. बिनबाद 8 पैजान गोलंदाजी मार्गावर सज्ज राईट टॅप हॉर द विकेटचा मारा आहे. हो इथं मात्र बॅटची कडे घेऊन चेंडू शॉर्ट कव्हरच्या पट्ट्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. इथं मात्र फलंदाज बाद विकेट गिरता वा मधुर संगीत एक स्टँड आणि गोलंदाजीमध्ये पण पाहिलं तर क्रिकेटमधील मित्रांनो एक मोठं नाव आहे. सत्तारभाई म्हणजे ऐतिहासिक पण तलाव रत्नागिरी शिवाजी स्टेडियम अदरवाईज जिल्ह्यामधील कोणतेही असं मैदान नाही आहे जिथे सत्तारबाईंनी आपली चांगल्या प्रकारचा खेळ केला नाही. अष्टपैलू खेळाडू आहेत आणि आपण पाहिलं तर एक्सपिरियन्स आपण पाहिलं तर एक अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. इथे आपण पाहिलं तर तरुण खेळाडूंबरोबर ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होताना सत्तारबाई पहिलं षटक आहे. वैयक्तिक कोट्यातील अटॅप ओव्हर द विकेटचा मारा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आहे आणि इथे मात्र गिफ्ट होते. गिफ्टचा स्वीकार केला. डिप स्क्वेलेकच्या पट्ट्यात चेंडू सीमारेषेचा वेध घेताना चेंडू जिंकतो क्षेत्ररक्षक करतोय. गोलंदाजी आहे अर्थातच दिशा बदलल्यानंतर दिशाहीन चेंडू देखील आपण पाहतोय. अर्थात यस इट इज वाईट. पंच आमच्या दिशेने मारतात मिक्स्टर एक्स्ट्रा धावांची नितांत गरज कारण क्रिकेटमध्ये काहीही न करता मिळाली धाव म्हणजे वाईट चेंडू. धावसंख्या 13 13 लॉस ऑफ 1 विकेट प्रोग्रेस 9 सेकंड ओव्हर. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आहे. लॉंग ऑनच्या पट्ट्यात आपण पाहिलं तर एक फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता आणि ज्याला आक्रमणाचा चेंडू म्हणतात. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट आहे. लॉंग ऑनच्या पट्ट्यात चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण पाहिली तर 14 धावसंख्या फलकावरती लागते. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे आणि राऊंड विकेटचा मारा 70 पुन्हा एकदा लो फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता आणि आपण पाहिलं तर ज्या चेंडूने लो फुलटॉस चेंज ऑफ द पेस आणि वाईड यॉर्कर आणि ब्रह्मास्त्र म्हणजे यॉर्कर हे जे क्रिकेटमधले चेंडू आहेत ना मित्रांनो हे न्याय म्हणून देणारे चेंडू आहेत गोलंदाजासाठी. त्यातली एक चेंडू म्हणजे स्लो यॉर्करचा इथे वापर केला जातोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 15 षटक क्रमांक 2 मित्रांनो शब्बीरबाई अलवी चषक 2022चा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. हो इथं मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू आहे. व्यासपीठाला सलामी आहे. हॉर्ड शॉट जबरदस्त फटका. यस डीजे डीजे
एका बाजूला आपण पाहिलं तर सिनियर चॅम्प अर्थातच सत्तारभाई, दुसऱ्या बाजूला तितकाच अनुभवी खेळाडू फरहान उर्फ बाबा. 3 चेंडू 11 धावांवरती. काय जबरदस्त फलंदाजी बाबाची. बाबाच्या बॅटमधून निघालेला फटका इथे मात्र फटका फसतो, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल होतोय आणि डीजे देखील वाजतोय. सामना एक षटकार, एक चौकार, एक उपयुक्त 12 धावांची खेळी. धावसंख्येकडे पाहिली तर षटक क्रमांक 2, 4 चेंडू 11 धावा. धावसंख्येकडे पाहिली तर अर्थात 21 धावा फलकावरती लागते, षटक क्रमांक 2. आणि सत्तारने देखील सिद्ध करून दाखवले बाबाला की तू शेर तुम्ही सव्वा शेर. तुझ्याकडे 10 वर्षाचा अनुभव असेल तर अर्थात माझ्याकडे 12 वर्षाचा अनुभव आहे. कारण सिनियर खेळाडू सत्तारबाई ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतो, षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे आणि 2 गडी बाद 21 धावा फलकावरती लागत आहेत. पहिलं षटक संपलं, त्यानंतर धावसंख्या आपण पाहिली ती 8. थोडंसं महागडं षटक आहे. सत्तार मात्र एक मोठा फलंदाज. बॅक टू द पॅव्हेलियन बाबा. सत्तरचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा एक लेंथ मधला चेंडू होता, सुंदर फटका डीप मिड विकेटच्या पट्ट्यात चेंडू. थोडासा नैसर्गिक अडथळा आहे मित्रांनो. सुंदर आणि बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने वाढते देखील. स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक 2 देखील संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 23. आपण पाहिलं तर एक्झॅक्टली 11.50 ची सरासरी आपण पाहिली सलामीचे 2 पॉवर प्लेमध्ये. अद्याप 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 3 षटकांमध्ये काय घडते काय बिघडतंय तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक मधुर संगीत. डीजे मास्टर कॅरी ऑन. क्रिकेट क्लब आयोजित शब्बीर भाई अलवी चषक 2022. आपण पाहिलं तर सायंकाळच्या सत्रातील आजच्या सत्रातील गटातील ही पहिली लढत आहे मित्रांनो. आजच्या सत्रामध्ये 10 संघांनी सहभाग घेतला आहे. आतापर्यंत 4 सक्सेसफुल विनर आपण पाहिलेत. 5वा विनर आजच्या सत्रातील कोणता आहे हे देखील आपण पाहतोय. मैदानाच्या मध्यभागी एक जबरदस्त स्पर्धा आहे. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम, स्वाभिमान आणि अभिमान गाजवणारी स्पर्धा. 2022 मधील मित्रांनो सर्वात मोठी स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा आहे. स्पर्धेचं नियोजन, स्पर्धेचं क्रीडांगण, स्पर्धेचं व्यासपीठ, स्पर्धेची ट्रॉफीज, एकंदरीत सर्व आपण पाहिली ना तर सक्सेसफुल टुर्नामेंट, अप्रतिम टुर्नामेंट आहे. गोलंदाजी मार्कवर स्वच्छ होते. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघामार्फत 30 षटक आहे. क्षेत्ररक्षण पांगवलं जातं आहे. लॉंग ऑन, त्याच्यानंतर डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट. इथं मात्र एक आपण पाहिलं तर ब्लॉक होलमधला चेंडू होता. अर्थातच बॅटची कट घेऊन हो दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर बिटवीन द विकेट आहे. कारण आपण पाहिलं तर मोठं मैदान आहे. जेव्हा जेव्हा गॅपमध्ये चेंडू जाताना आपण पाहिलं तेव्हा तेव्हा 2 3, 1 2 धावा कन्वर्ट होताना आपण पाहिलं आहे. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या 25 फलकावरती लागते. षटक क्रमांक 3, 2 गडी बाद 25. इथे मात्र आपण पाहिलं तर मगाशच्या सामन्यात एक अपवाद होता की प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला होता. अदरवाईज पहिल्या 3 सामन्यामध्ये ज्या ज्या संघाने धावांचा पाठलाग केला मित्रांनो त्या संघाला आपण विजयी होताना पाहिलं आहे. परवेज इथे मात्र थोडीशी त्याच्या गोलंदाजी स्ट्रान्समध्ये काहीशी चुकी होते. परवेज एक देखील सिनियर खेळाडू आहे आणि आपण जर पाहिलं तर दापोलीतील एक दर्जेदार संघ आहे आणि या स्पर्धेत आपण पाहिलं तर पहिल्या दिवशीच्या सत्रामध्ये खेळताना दिसतोय. सन्नीकोंड दापोली अर्थातच षटक क्रमांक 3, राईट राऊंड विकेटचा मारा. हो इथं मात्र आपण पाहिलं तर कोणत्या प्रकारचं फुटवर्क नव्हतं. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. क्रिकेटमध्ये मित्रांनो फुटवर्क अत्यंत महत्त्वाचं आहे. चेंडूवरती आपल्याला जावं लागेल कारण फुटवर्क बदललेली हा क्रिकेटचा एक मोठा खेळ आहे. कारण आपण पाहिलं तर लांबून खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक आणि गोलंदाज असा आपण चेंडू पाहिला. डॉट चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर 25, लॉस ऑफ 2 विकेट, प्रोग्रेस नाव 3rd ओव्हर. परवेजचा एक सुंदर चेंडू आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. राईट टॅप मोहर द विकेट. पुन्हा एकदा हा दिशाहीन चेंडू आहे. हा जर चेंडू आपण पाहिलं तर 8व्या ते 9व्या एसटीवरचा चेंडू होता. पंचमशी दिशेने वळत आहेत. येस सिटीज वाईट. क्रिकेटमध्ये धावा कशा आहेत त्यात मित्रांनो याला महत्त्वाने धावा येणे नितांत गरजेचे. धावसंख्या 26 आणि आपण पाहिलं तर नवीन फलंदाज रयान स्ट्राईकवर आहे आणि इथं मात्र चांगली
फलंदाजी करावी लागेल, कारण एक चांगली स्थिती आहे. इथे मात्र 60 ते 65 धावांचं टार्गेट सेट करावं लागेल. हो, इथं मात्र पुन्हा एकदा कोणत्या प्रकारचा फुटवर्क नाही, जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंगॉनच्या पट्ट्यात नो मॅन्स लँडमध्ये चेंडू आहे आणि आपण पाहिलं तर उंचाई जादा लंबाई कम आणि नो मॅच स्टँडमध्ये चेंडू जातोय. धावसंख्या 2 ने वाढते. स्थिती आपण पाहिली तर 28 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 3 स्ट्राईकवर रेयन. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर अर्थातच सलामीचा फलंदाज मुबीन अद्यापही मैदानात आहे. सेन्सिबल क्रिकेट आहे. दुहेरीचे 2 टेले, सिंगलचे म्हणजे सेन्सिबल क्रिकेट आपण मुबीनच्या माध्यमातून आपण पाहतो. एका खेळाडूला आक्रमण करावं लागेल, कारण इथे कमीत कमी 60 ते 65 धावांचं टार्गेट सेट करावे लागेल. धावांचं पाठलाग होताना मित्रांनो आपण पाहिलं, जो फुलटॉस चेंडू आहे ना त्याच्यावरती षटकार येताना आपण पाहिलेत. हो हो, काय जबरदस्त चेंडू, तितका दर्जेदार फटका आणि चांगले प्रयत्न देखील होता. आणि मित्रांनो, नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओंबळी विरुद्ध रायझिंग स्टार आजच्या सत्रातील होणाऱ्या दुसऱ्या गटातील पहिला सामना आहे. प्लीज विनंती करतो, ओंबळी, सोमजाई ओंबळी आणि रायझिंग स्टार दोन्ही संघांचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. इथे आपण पाहिलं तर एक चांगले प्रयत्न होता. स्टोटाच्या फॉलो थ्रूमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. राईट राऊंड विकेटचा मारा शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. सुंदर लाईन, सुंदर लेंथ आपण पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी मित्रांनो हनीफ रुमानी ज्या प्रकारचं नियोजनासाठी, ज्या प्रकारचं त्यांचे आपण एफर्ट्स मित्रांनो पाहतोय. आणि फलंदाजीमध्ये आज जी कामगिरी आपण पाहिली घरच्या मैदानावरती, घरच्या क्रीडा रसिकांसाठी का जबरदस्त फलंदाजी हनीफची मित्रांनो आपण पाहिली. एका सामन्यामध्ये आपण पाहिलं, ह्या आधीच्या सामन्यामध्ये 4 षटकार, एका षटकामध्ये हनीफ रुमानी बॅटिंगला येतो आणि एका षटकात तब्बल 5 षटकार. आणि घरचे क्रीडा रसिक आहेत त्यांना देखील दाखवून दिलं आहे हनीफ रुमानी ॲज अ काय चीज आहे. जबरदस्त फलंदाजी. हो, इथं आपण पाहिलं तर अर्थातच पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, सुंदर कमबॅक आहे. 3 षटकं मात्र संपत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर अर्थातच 2 गडी बाद 28 धावा. काय जबरदस्त कमबॅक आहे आणि कौतुक करावं तेवढं तोडं आहे परवेजचं. सिनियर परवेज 5 धावांचं केवळ षटक हातातलं आहे आणि सुंदर कमबॅक एकदा होताना आपण पाहतोय. अर्थातच सनी कुंड दापोली संघासाठी इथे मात्र अद्याप 12 चेंडूंचं काही शिल्लक आहे. एक छोटीशी विश्रांती. आपण पाहत राहा, ऐकत राहा. शब्बीरबाई अलवी चषक 2022 असा गेलो आणि असा आलो. डीजे मास्टर कॅरी ऑन डीजे. फलंदाज इथं पण पाहिलं तर जोरदार अपील केलं जात आहे. बॅट का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा. येस, इट इज गॉन, दॅट शुड बी टेकन. येस डीजे कॅरी ऑन. संधी मिळते, संधी सोडू नका. डीजे मास्टर. ओमळी आणि रायझिंग स्टार आपल्याला शेवटचा आणि अंतिम पुकार आहे टॉस का बॉससाठी. या 70 भाईचा पुढचा चेंडू आपण हो हो. आणि आपण इथं पाहिलं तर जोरदार अपील केलं जातं, कारण चेंडू एष्ट्यानं लागून जातोय. परंतु क्रिकेटमधील एक महत्त्वाचा नियम आहे, जरी चेंडू एष्ट्यानं लागला तरी एष्ट्या बेल्स पडणं नितांत गरजेचं आहे. जीवदान मात्र मिळते आणि काय प्रभावी कमबॅक आहे 70 भाईचं, कारण पहिलं षटक थोडंसं महागडं होतं. तदनंतर एक अनुभव काय असतो, जुनं ते सोनं हे सिद्ध करून दाखवलं आहे 70 भाई. राईट ओव्हर द विकेटचा मारा. इथे मात्र क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, जे 4थं षटक हाणामारीचं षटक म्हणतात. इथे मात्र एक्सपिरियन्स काय असतो आणि दाखवून दिलंय 70 भाईने. टायगर अभी जिंदा आहे. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम लाईन, अप्रतिम लेंथ आणि तरुण खेळाडूंना घेऊन ज्या प्रकारचं प्रदर्शन आपण पाहतोय सनी कुंड दापोलीच्या माध्यमातून 70 भाई जबरदस्त षटक आहे. जखडून ठेवलंय. धावसंख्या केवळ 29 धावा. षटक क्रमांक 4.
इथं मात्र पुन्हा एकदा बॅट चिकट घेऊन स्लिपच्या पट्ट्यात चेंडू बाद लागेल. शेवटचा आणि अंतिम पुकार आहे. प्लीज विनंती करतो, इथे पेनल्टी हा मोठा विषय आहे. आपण विनंती करतो आपण रिपोर्टिंग करा मित्रांनो, नाणेफेकीसाठी या चला. आणि इथं पण पर्यंत हे 70 अत्यंत प्रभावी षटक आहे. या षटकात सिद्दीक आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडूमध्ये केवळ 1 धाव दिली, एका फलंदाजाला बाद केलं. काय जबरदस्त 2 फलंदाजांना बाद केलं आहे. अप्रतिम गोलंदाजी आहे. 70 राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा आहे. फरहान एक आक्रमक फलंदाज आहे. तितकंच टॅलेंट विरुद्ध यंग याच्यामध्ये आपण जर लढत पाडली तर टॅलेंट काय असतं हे फरहानला सिद्ध करून दाखवलं आहे. 70 प्रभावी षटक आहे मित्रांनो. खऱ्या अर्थाने कमबॅक झालं असेल कुठल्या षटकात तर ह्या षटकात, कारण आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत, 1 धाव दिले आणि तब्बल 2 फलंदाजाला बाद केले. टर्निंग पॉईंट सामन्याचे ज्याला म्हणतात ना षटक, प्रभावी षटक आहे. पुन्हा एकदा 70 पुढचं ओ हो वॉटर लाईन वॉटर लेंथ, काय जबरदस्त षटक संपत आहे. 4 षटकं संपतात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिले तर 5 गडी बाद 28 डीजे. शिवकर, तदनंतर आपण पाहिलं तर अर्थातच सईद बाय, एक मोठं नाव मित्रांनो क्रिकेटमध्ये. धावसंख्या 29. हनीफ बाय 4 षटकं संपतायत, केवळ 1 षटक आणि 2 फलंदाजांना बाद केले आणि सिद्ध करून दाखवलं हनीफ बाय टायगर अभिजिंदा. 70 एक क्रिकेटमधील मित्रांनो मोठं नाव आहे. आणि जेव्हा जेव्हा हा दापोलीचा संघ मित्रांनो चिपळुणात दाखल व्हायचा ना, ऐतिहासिक पवन तलाव, गोळकोट ढक्का, तिथे तिथे 70 नाव आणि 70 खेळ मित्रांनो एक पर्वणी अशाची क्रीडा रसिकांसाठी. तेच जिवंत षटक आपण पाहिलं अर्थात 70 4 षटकं संपतायत. धावसंख्येमध्ये पाहिलं 29 धावा. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. स्लॉप ओव्हर हाणामारीचं षटक आहे आणि गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. बॉलर्स नेम प्लीज. मोहसिन. आणि मित्रांनो मोहसिन हे क्रिकेटमधील मोठं नाव आहे. हरणाईचा मोहसिन आपला ठाऊक असेल. मोहसिन व एक जबरदस्त फलंदाज आहे. तिकडलाच हा संघ आहे, म्हणजे सनी कोण हा देखील दापोलीतील संघ आहे. मोहसिनला आपण देखील पवन तलाव असू दे, चिपळूणमध्ये चांगली कामगिरी करताना पाहिले. हा गोलंदाज मोहसिन कशा प्रकारची कामगिरी करतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर फलंदाज अमान गोटे. हो, अचानक उसळी घेणारा चेंडू आहे. आणि आजच्या सत्रामध्ये मित्रांनो आपण पाहिलं तर ह्या खेळपट्टीने विचित्र असा खेळ देखील दाखवला आहे. कारण चेंडू पडल्यानंतर कधी खाली राहतोय, कधी अचानक उसळी घेतोय. पंचांच्या दिशेने वळतायत, सांगते CS सिटीज वाईट. 2 धावा मात्र मिळत आहेत. 2ने धावसंख्या वाढते. 31 लॉस ऑफ 5 विकेट. प्रोग्रेसनं 5th अँड लास्ट ओव्हर. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 31 धावा. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू होता. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. अर्थातच बॅटची कट घेऊन गेलेला चेंडू होता. धावसंख्या 1ने वाढते. 32 32 धावा. षटक क्रमांक आपण पाहिलं तर अर्थातच 5वं आणि शेवटचं षटक आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी. मित्रांनो आपण पाहिलं तर पंच स्क्वेअर लेग पंच विक्रम उर्फ गोट्या भोसले, क्रिकेटमधील मोठं नाव. विक्रमादित्य ज्याच्या नावावरती सीझन टेनिस क्रिकेटमधील सर्वात जास्त विक्रम. तर प्रमुख पंच आपण पाहिलं तर सुधीर स्पोर्ट्स संघाचा एक दर्जेदार राष्ट्रपती खेळाडू आदन दळवी. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आहे. चेंडू ढकलला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेखा ह्या षटकात आक्रमण होणं नितांत गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारचं 4थं षटक मित्रांनो 70 आपण एका धावेचं पाहिलं होतं, इथे मात्र आक्रमण करावं लागेल. कमीत कमी 50 धावांचं टार्गेट सेट करावे लागेल तर मॅच ऑन. कारण इथे आपण पाहिलं तर फलंदाजांसाठी अनुकूल असा ह्या चेंडू असणाऱ्या मैदान देखील आहे. धावसंख्या 39 धावा. शेवटचे 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. परवाने आक्रमक फलंदाज. हो हो, परवानच्या बॅटमधून निघालेला फटका आहे. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू आहे. नैसर्गिक अडथळा. चेंडू आपटून क्षेत्ररक्षकाच्या हातात. दरम्यान 2 धावा. 2ने धावसंख्या वाढते. स्थिती इथे मात्र पुन्हा एकदा मिस कॉल. आणि मिस कॉल जेव्हा जेव्हा घडला तेव्हा काहीतरी होताना आपण पाहतोय. धावचीच्या स्वरूपात ज्याला आत्महत्या म्हणतात क्रिकेटमध्ये, बॅक टू द पॅव्हलियन परतावा लागतो.
फलंदाजी मार्गावर सज्ज होत आहे. फरहान स्ट्राईकवर आपण पाहिलं तर क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रत्येक फटक्यात आपण पाहिलं तर फरहान क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतो. कोणत्या प्रकारची फुटवर्क नाही आहे. आणि इथे मात्र गोलंदाज एक चांगल्या प्रकारचं चेंडू डॉट काढताना आपण शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 6 गडी बाद 41. अकोट टप्प्यात सुंदर एक चेंज ऑफ द पेस गती परिवर्तनचा चेंडू आपण नॉस्ट्राईक एंडला फेकवते. इथं मात्र फरहान देखील बाद होतोय. 7 गडी बाद 41 धावा. आपण पाहिलं तर 5 षटकं देखील संपतात. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 41 धावा आणि अर्थातच 42 धावांचं उद्दिष्ट आहे. म्हणजेच आपण पाहिलं तर एक छोटं असं उद्दिष्ट म्हणावं लागेल, कारण ज्या प्रकारचा हा चेंडू, ज्या प्रकारचं मैदान आहे आतापर्यंत, इथे मात्र फलंदाजांना धावांचा पाठलाग सक्सेसफुल होताना देखील आपण पाहिलं. म्हणजेच एक चांगली संधी असणार आहे. परंतु क्रिकेट आहे, अनिश्चितीचा खेळ म्हणजे क्रिकेट. काय घडते काय बिघडते, कारण तेच चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावा. मित्रांनो, वाघिवरे क्रिकेट क्लब आयोजित भव्य शब्बीरबाई अलवी चषक 2022चा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम मित्रांनो आपण पाहतोय. आणि अर्थातच आतापर्यंत सकाळच्या सत्रापासून ज्या प्रकारची आपण षटकारांचा पाऊस पडला, त्यानंतर गोलंदाजाची चांगली कामगिरी आपण पाहिला. इथं मात्र 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावा. आणि येणाऱ्या 5 षटकात कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जातोय. पहिला पडाव आपण मित्रांनो पाहिला. दुसऱ्या पडाव कशा प्रकारचा असणार आहे, कोण ठरतो हिरो, कोण ठरतो झिरो, पाहण्यासाठी एक छोटीशी विश्रांती आहे. तोपर्यंत एक डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत आणि येणाऱ्या सिद्दीक एक मरीट आपण पाहिलं तर ओव्हर टू सिद्दीक. थँक्यू. स्वागत करते हैं प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर जाते हुए 30 गेंदे और जीतने के लिए 42 रनों का पीछा करने के लिए मोहसिन और फैजान मैदान के अंदर जा रहे हैं। सनीकोन बॉयज की आप टीम देख रहे हैं। दापोली को जीतने के लिए 30 गेंदे और 42 रनों की जरूरत है। महत्वपूर्ण मुकाबला हमारे ऑफिशियल अंपायर मैदान के अंदर बहुत अच्छी अंपायरी कर रहे हैं। आप देख रहे हैं शब्बीर अलवी चषक 2022 की कहानी आपको सुना रहे हैं। और आज के दिन का ये 5वां मुकाबला यंगस्टर गोलकोट बनाम सनीकोट बॉयज दापोली इनके बीच में चल रहा है। जीतने के लिए पहले बल्लेबाजी करते हुए 30 गेंदों में 41 रन बनाए गए और 42 रनों का लक्ष्य इस मैच के अंदर सेट किया गया। अच्छा मैच देखने के लिए मिलेगा। 30 गेंदे 42 रन, मुकाबला बहुत महत्वपूर्ण रहेगा। प्रारंभिक बल्लेबाज धीमे धीमे कदमों के साथ मैदान के अंदर जा रहे हैं। यंगस्टार गोलकोट चलिए ज्यादा वक्त नहीं लेना के फील्डिंग लगानी है। आज के दिन का बहुत महत्वपूर्ण मैच रहेगा।
वेलकम बैक सभी दर्शकों को और खिला तो स्वागत है। मैदान के अंदर जाएंगे गेंदबाज यंगस्टर गोलकोट की तरफ से युवा गेंदबाज गेंदबाजी करने के लिए आ रहे हैं। प्रारंभिक गेंदबाज मुइन गोटे आते हुए अपने ओर से पहला, टीम की ओर से पहला ओवर एहतशाम आ रहे हैं, एहतशाम रहेंगे। मैच की तरफ जाने वाले के गेंदबाज एहतशाम तैयार है। पेंटिंग एक बार फिर देखिए, थर्ड मैन पॉइंट खैबर एक मिड ऑफ पर खिलाड़ी है। पहले गेंद कट किया पॉइंट की तरफ, रैयान है। रैयान इंतजार कर रहे थे, गेंद हाथों में आएगी, मगर एक बार फिर गेंद पीछे की तरफ जाते हुए टर्न लेते हुए गेंद एक बार फिर देखिए पहले 2 रन मुकम्मल किया। तीसरे की मांग है मैदान के अंदर, तीसरे के लिए वापस आए हैं। रन संख्या 3 रनों के साथ खाता खुद दबा बगैर किसी नुकसान के 3 रन। पहली गेंद पॉइंट के स्थान पर से कट कर दिया बल्लेबाज मोहसिन ने, और पहली गेंद पर 3 रनों के साथ खाता खुद दबा। गेंदबाज एहतशाम को आप देख रहे हैं, प्रारंभिक गेंदबाज है गोलकोट की तरफ से। यंगस्टर गोलकोट ने कुल मिलाकर 30 गेंदों के अंदर 41 रन बनाए हैं। जीतने के लिए 42 रनों का पीछा इस मैच के अंदर रखा गया। सन्नीकुंड दापोली की टीम आप देख रहे हैं, पीछा 42 रनों का कर रहे हैं। पहली गेंद पर 3 रन बनाए हैं। पावर प्ले का ओवर चल रहा है। फील्डिंग थर्ड मैन पॉइंट केबर पर एक खिलाड़ी है, मिड ऑफ पर एक खिलाड़ी मौजूद। सुंदर है, बहुत खूबसूरती के साथ ऑन साइड पर खेलते हुए गेंद बाउंड्री की तरफ जारी है। टप्पा करने के बाद गेंद बाउंड्री के बाहर चार रन के लिए ग्राउंड बॉल की तरफ खेलते हुए ये बाउंड्री मार दी। जब ये गाना मगर आउटफील्ड इतना फास्ट नहीं है। गेंद अंदर की तरफ रुकते हुए 2 रन चुराने का मौका है। दोनों बल्लेबाज एक बार फिर मुकम्मल करते हुए और 2 रनों के साथ रन संख्या कुल मिलाकर 10 रन। ओवर की बात की, जब पहला ओवर मैदान के अंदर जारी है। इस ओवर की कहानी एक बार फिर देखिए, पहली गेंद पर 3 रन आए, दूसरी गेंद पर चौका आया, तीसरी गेंद पर वाइड बॉल की मोहर लगी, और चौथी गेंद पर आप देख रहे हैं 2 रन मुकम्मल करते हुए बल्लेबाज नजर आए हैं। पावर प्ले का ओवर चल रहा है, 2 ओवर मैंडेटरी पावर प्ले है। आज का मैच नंबर 5वां मैच चल रहा है। खराब है, खराब है, खराब है, लाइन एक बार फिर बिल्कुल खराब है। अंपायर का सिग्नल नो बॉल का था, बट डायरेक्ट एक बार फिर गेंद विकेट कीपर के हाथों में गई है। इनके पास अब जाकर अनुशासन नहीं, इनके ऊपर दबाव नजर आ रहा है। विपरीत परिस्थिति है, एक बार फिर युवा है, इनके पास तजुर्बा कम है, अनुभव कम है, अनुशासन की जरूरत है। एक बार फिर जो एक्सपीरियंस खिलाड़ी है जो इस मैच में खेल रहे हैं, इनको इस गेंदबाज को समझाने की जरूरत है, क्योंकि एहतशाम जो खिलाड़ी है वो युवा है, और युवा खिलाड़ी एक बार फिर देखिए लाइन से भटक रहे हैं। रन संख्या कुल मिलाकर 11 रन ओवर के बाद की, जब पहला ओवर एहतशाम थोड़े से महंगे साबित होते हुए। फुल टॉस गेंद है, बहुत कमजोरी के साथ एक बार फिर ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी है, मगर खिलाड़ी कुछ नहीं कर पाएंगे। टप्पा करने के बाद गेंद बाउंड्री के बाहर, ताली बजाने
एक बार फिर बल्लेबाज दे दनादन बल्लेबाजी करे। एक इन पर मोहसिन है, दूसरे इन पर फैजान को आप देख रहे हैं। एक तरफ कुबाग है, दूसरी तरफ घाई है। मैदान के अंदर दोनों तरफ बराबर की पिटाई है। दोनों बल्लेबाज जमकर मुकाबला कर रहे हैं। पहले ओवर के अंदर बल्लेबाजी करने वाली टीम ने मेला लूटा है। स्ट्राइक इन पर फैजान है, नॉन स्ट्राइक इन पर मोहसिन। गेंदबाज एहतिशाम गेंदबाजी कर रहे हैं। बहुत महंगे साबित होते हुए यंग स्टार गोलकोट के लिए। राइट ऑफ ओवर द विकेट। खराब है टप्पा एक बार फिर बिल्कुल सही नहीं है। अंपायर हमारे तरफ जुड़ रहे, व्हाइट बॉल का सिग्नल आता बा लगातार। ये एक बार फिर देखिए अंपायर का सिग्नल वन बाउंस का भी आ गए। लगातार ये अनुशासन से बाहर जा रहे हैं। एक बार फिर लाइन से भटक रहे हैं। अंदर की तरफ आने की जरूरत है, ये ज्यादा बाहर की तरफ जा रहे हैं। इनके पास जो एक बार फिर तजुर्बा वो कम नजर आ रहा है। राइट ऑफ ओवर द विकेट। सुंदर है, बहुत खूबसूरती के साथ आसमान की तरफ उड़ाते हुए गेंद बॉल के बार लाजवाब छक्का। शेर की झलक सबसे अलग। बहुत ज्यादा गर्म नजर आ रहा है। ये दे दनादन बल्लेबाजी कर रहे हैं। शेर की झलक सबसे अलग है। एहतिशाम का स्वागत 22 रनों के साथ करते हुए बैकफुट पर जाकर कट कर दिया। गेंद पॉइंट की तरफ जा रही है। खिलाड़ी एक बार फिर पीछा कर रहे हैं। गेंद बॉर्डर की तरफ जाते हुए क्या रोक पाएंगे इस गेंद को। बहुत अच्छी फील्डिंग देखने के लिए मिलते हुए दायरे के अंदर से तेजी के साथ दौड़ लगाते हुए खिलाड़ी बहुत अच्छी फील्डिंग करते हुए 2 रन नहीं बचा पाए। 2 रनों के साथ रन संख्या कुल मिलाकर पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। पहले ओवर के अंदर 24 रन, जीतने के लिए 42 बनाने हैं। आपने पहले ओवर के अंदर बहुत ज्यादा खर्चा किया है, यानी गेंदबाजों का बैंड बाजा बजा गए। पहले ओवर के अंदर गेंदबाजों का बैंड बाजा बजा, बल्लेबाजों ने मेला लूटा और दापुली को 42 रन बनाने, यानी स्टार्ट सबसे लाजवाब है। एक छोटा सा ब्रेक लेंगे। मैदान के अंदर चर्चा जारी है क्योंकि खर्चा बहुत ज्यादा हुआ है। एक गाना लेंगे, गाने के साथ वापस आने में देखें। का एक बार फिर तहे दिल के साथ स्वागत है। आपके स्क्रीन के ऊपर आप देख सकते हो, जो एक बार फिर आपके स्क्रीन के ऊपर दिखाई दे रहे हैं वो इस टूर्नामेंट के अंदर बहुत महत्वपूर्ण रोल अदा कर रहे हैं। आपके स्क्रीन के ऊपर आप जो देख रहे हो इसके अंदर एक बार फिर देखिए मकबूल भाई भी नजर आ रहे हैं, उसी के साथ शकील भाई पेवीकर को भी आप देख रहे हो। ये इन्होंने रोल बहुत बड़ा अदा किया है और इनकी दोस्ती सबसे निराली दोस्ती थी शब्बीर भाई के साथ। इन्होंने ये टूर्नामेंट इसीलिए लिया है। आप जिनको स्क्रीन के ऊपर देख रहे हो इनकी दोस्ती जो शब्बीर भाई के साथ थी वही दिखाने का काम, उनकी मोहब्बत एक बार फिर दिखाने का काम एक बार फिर चल रहा है। बहुत अच्छा मैच मैदान के अंदर है, सुंदर माहौल बना हुआ है। गेंदबाजी करने के लिए मोइन आए हैं, सुंदर है। पैरों पर लगने के बाद एक बार फिर देखिए अंपायर के पास अपील करते हुए अंपायर ने कहा एक बार फिर बाहर की तरफ है। रन संख्या खुद मिलाकर पहले ओवर के अंदर आप देख रहे हैं 24 रन बने। दूसरे ओवर के पहले गेंद मोइन आप देख रहे हैं दूसरे ओवर के अंदर आए हैं। अपने ओर से पहला, टीम की ओर से दूसरा ओवर लेकर मोइन कॉम्बॉक्स की तरफ से तैयार। सुंदर है, क्रॉस टप चले गए, जगह बना कर खेला, पीछे की तरफ कोई खिलाड़ी नहीं है। गेम जाती हुई वन बाउंस बाउंड्री के बाहर मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। गाने का भी समय आता है। DJ
साथ बहुत अच्छी हस्ती जुड़ रहे हैं। एक बार फिर यूट्यूब पर जो मैच को देख रहे हैं वो चिपलून के जादूगर बाबू सुरवे भी मैच को जुड़ रहे हैं। और बाबू सुरवे, आपका भी तहे दिल के साथ स्वागत है। हनी प्रोमाने एंड कंपनी और वागिबरे आपको एक बार फिर शुभकामनाएं दिए इस टूर्नामेंट के लिए। बाबू यूट्यूब से इस मैच को देख रहे हैं, चिपलून में घर बैठकर इस मैच का आनंद उठा रहे हैं। बाबू एक बार फिर देखिए, मन में थोड़ी सी दुविधा बाबू की भी होगी क्योंकि गोलकोट जो टीम है उसके अंदर रन कम बनावे और खर्चा ज्यादा कर रहे हैं। मैदान के अंदर विकेट मिला गया है, यानी बहुत अच्छी बात है। मोइन गेंदबाजी करने के लिए इनको पहला विकेट मिला गया। आउट होने वाले खिलाड़ी बैक टू पवेलियन आए मोहसिन, न्यू बैट्समैन मैदान के अंदर बैटिंग करने के लिए जाते हुए। स्ट्राइक एंड पर सैफ रहेंगे, नॉन स्ट्राइक एंड पर फैजान को आप देख रहे हैं। फैजान इस पारी के अंदर बहुत अच्छा काम कर रहे हैं, 18 पर गिर रहे हैं। पहली सफलता किसके नाम पर है? मोइन के नाम पर है। युवा टैलेंट है, 42 रनों का पीछा दूसरे ओवर के अंदर 28 रन। स्ट्राइक एंड पर लेफ्ट हैंडर खिलाड़ी सैफ, इनको मौका तीसरे नंबर पर दिया गया है। शहजाद शिवकर भी इस टूर्नामेंट को देख रहे हैं, वो कतर से लाइव हैं। उसके बाद फैजल शिवकर को आप देख रहे हैं जो मुमरा से इस मैच का आनंद उठा रहे हैं। इनका भी हम तहे दिल के साथ स्वागत करते हैं। और रशीद अनवरे जो कि दुबई से देख रहे हैं, और खास करके कई लोग हैं जो इस टूर्नामेंट को देख रहे हैं। सऊदी से भी इस टूर्नामेंट को देखा जा रहा है, दुबई से भी देखा जा रहा है, और इंडिया में मुमरा से भी कई लोग इस टूर्नामेंट का आनंद उठा रहे हैं। इनका हम तहे दिल के साथ स्वागत करते हैं। रन संख्या 30 रन। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, राइट आर्म राउंड विकेट। रिवर्स अटेम्प्ट करते हुए बहुत अच्छा शॉट होता हुआ मैदान के अंदर गेंद बाउंड्री की तरफ जा रही है। रिवर्स का स्ट्रोक बहुत कमाल का है, खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे हैं। बहुत अच्छी फील्डिंग मैदान के अंदर बाउंड्री लाइन पर जाकर गेंद को उठाते हुए। सही कमाल की बल्लेबाजी कर स्ट्राइक एंड पर 2 रन मुकम्मल करते हुए 2 रनों के साथ रन संख्या 32 रन। स्ट्राइक एंड पर सैफ को आप देख रहे हैं, नॉन स्ट्राइक एंड पर फैजान प्रारंभिक बल्लेबाज में से एक बल्लेबाज है। रन संख्या 32 रन, बैलेंस के अंदर 10 रन बचे हुए हैं। 42 का पीछा करना है, दूसरा ओवर जारी है, 5 ओवर का मुकाबला। अजीब व गरीब खेलने की कोशिश, क्लीन बोल्ड करते हुए अजीब व गरीब खेलने की कोशिश की थी, गेंद जाकर विकेट पर लगते हुए विकेट का बंधन करने वाला है। गॉन, सफलता मिलते हुए गाने का भी समय आ रहा है। दूसरा झटका, दूसरा ओवर मोइन गोटे कर रहे हैं। पहला ओवर एहतेशाम का आपने देखा, दूसरा ओवर मोइन लेकर आए हैं। मैदान के अंदर अभी भी प्रारंभिक बल्लेबाज में फैजान जुड़े हुए हैं जिन्होंने 2 चौके 1 छक्का लगाया पारी के अंदर, और सेंसिबल खिलाड़ी है। इसके बाद दर्शकों के लिए जो यूट्यूब पर जुड़े हुए हैं इनके लिए बहुत बड़ा मैच आ रहा है। सोमजाई ओमली बनाम राइजिंग स्टार चिपलून, एक तरफ राइजिंग स्टार चिपलून रहेंगे, दूसरी तरफ सोमजाई ओमली, ये टकराने के लिए तैयार है। इसके आगे का जो बैटल है सुपर हिट पिक्चर है, सुपर हिट ड्रामा है, बड़ा पिक्चर और बड़ा ड्रामा आने वाले मुकाबले में आप देखने बनेंगे। दर्शक बेताब है, यूट्यूब पर कई दर्शक हैं जिनको बड़ा मैच देखना है, और आने वाला मुकाबला सबसे बड़ा है। मोइन तैयार, राइट अप ओवर द विकेट। सुंदर है, नए बल्लेबाज आए, बल्ला हवा में घूमता हुआ घंटा पकाने के बाद एक बार फिर देखिए अपील कर रहे हैं। अंपायर ने कहा ना मुन्ना ना, मैदान के अंदर विकेट कीपर एक बार फिर अपील करते हुए नजर आए। 2 ओवर का खेल समाप्त है, 2 ओवर के बाद 32 रन बने हैं। 18 गेंदों का खेल शेष है, 18 गेंदों का खेल शेष है। 18 गेंदों में जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। रिव्यू की चर्चा एक बार फिर करने बने हैं। लक्षात ठेवा फरहान मयर, रिव्ह्यू फक्त आणि फक्त आपण लक्षात ठेवा या ठिकाणी खास करून रिव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी रनआउटच्या विकेट करता देईल, आणि नो बॉल जर असेल तरच मला वाटतं बीमरच्या नो करता या ठिकाणी दिला जाईल, आणि ओव्हर स्टेपचा जर नो असेल तर त्याकरता तुम्हाला रिव्ह्यू दिला जाणार आहे. धाबा झाला तर 2 षटकामध्ये 32 धाबा तुम्हाला बनवायच्यात. 18 चेंडूचं शिल्लक आहे, आणि सनी कोंड संघाला जिंकण्याकरता 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 10 धाबांची गरज आहे. बॅटिंग करण्याकरता नॉन स्ट्रायकिंगला नवीन बॅट्समॅन आहे. स्ट्रायकिंगला फैजान, राखील नॉन स्ट्रायकिंगला असेल. 2 गडी गमावले. धाबा तुम्ही स्क्रीनवरती बघताय, 32 धाबा. गोलंदाजी मार्कवर फरहान मयर वैयक्तिक पहिलं संघाकडनं तिसरं षटक घेऊन कॅप्टन येतो गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूमध्ये 10 धाबांची गरज आहे. अनेक जण यूट्यूबवरनं या ठिकाणी जोडलेले आहेत.